शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी निखिल चव्हाण परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, कमी खर्चात कापसाच्या उत्पादनात वाढ करून देणारी सध्या कोणती जर पद्धत असेल तर ती पद्धत म्हणजे अतिघन लागवड पद्धत, ज्याने शेतकऱ्यांना विविध प्रयोगामध्ये 20% तर 60% सुद्धा उत्पादनात वाढ दिलेली आहे। तर मग ही अतिघन लागवड पद्धत काय आहेत, यामध्ये आपण लागवड कशा पद्धतीने करायची आहेत आणि यासाठी आपण कोणते वाण निवडायचे आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे जर आपल्याला अतिघन पद्धतीने कापसाची लागवड करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मागील वर्षी जर आपण या पद्धतीने कापसाची लागवड केली असेल तर त्याचा अनुभव आपल्याला काय आला तर ते सुद्धा खाली कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, या पद्धतीमध्ये लागवड करण्यासाठी पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे वाणाची निवड। कारण या पद्धतीमध्ये जर आपल्याला लागवड करायची असेल तर यासाठी आपल्याला अशा वाणाची निवड करणं आवश्यक आहे ज्याला गळफांद्याची संख्या ही कमी राहील किंवा त्या ठिकाणी राहणार नाहीत। तर असे वाण म्हणजे राशी कंपनीचं स्विफ्ट, राशीचं 929, निजिवडू सीडची विजेता, आद्या, अस्मिता, अंकुर सीडची साकेत, कीर्ती, अजित सीडची 155, 5, क्रिस्टल कंपनीचं फर्स्ट क्लास यासारख्या वाणाची आपण आपल्या शेतामध्ये लागवड करू शकता। हा झाला पहिला मुद्दा। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की लागवडीचं अंतर किती ठेवायचं। आता जर आपलं लागवडीचं पहिलं वर्ष असेल आणि आपली जमीन जर भारी प्रकाराची असेल तर त्या ठिकाणी आपण 3x1 या अंतरामध्ये कापूस पिकाची लागवड करू शकता। यासाठी आपल्याला एकरी 3 ते 4 पाकिट कापसाच्या बियाण्याची त्या ठिकाणी आवश्यकता राहील। आता या पद्धतीमध्ये आपली एकरी जवळपास 14,500 पर्यंत रोपांची संख्या बसेल, ज्यामधून आपण 10% रोपं जरी आपण मोर्टॅलिटी काढली तरी आपल्याला त्या ठिकाणी जवळपास 13,000 पर्यंत रोपांची संख्या मिळेल, ज्यामध्ये आपल्याला जर प्रत्येक झाडापासून सरासरी 18 बोंड जरी मिळाले तरी आपल्याला त्या ठिकाणी एकरी 12 क्विंटलपर्यंतचं उत्पादन हे मिळणार आहे। प्रत्येक झाडाला सरासरी 18 बोंड लावणे हे फार मोठी गोष्ट नाही। ते कसं, जर आपण आपल्या कापसाची उंची 3 फुटाची धरली आणि त्यामध्ये खालचा 1 फुटाचा भाग आपण सोडून दिला तर त्या ठिकाणी आपल्याजवळ 60 सेंटीमीटरची उंची राहील आणि या 60 सेंटीमीटरमध्ये जर आपण 2 फांद्यातील अंतर 5 सेंटीमीटर ठेवलं तर त्या ठिकाणी आपल्याला जवळपास 10 फांद्या मिळतील आणि प्रत्येक फांदीला 2 बोंड याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी 20 बोंड होतील। आपण या ठिकाणी सरासरी फक्त 18 बोंड धरले आहेत, पण जर आपल्या शेतात एकरी 14,000 झाडं आणि 20 बोंडांची सरासरी संख्या असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एकरी जवळपास 14 क्विंटलपर्यंत कापसाचं उत्पादन हे अपेक्षित आहे। त्यानंतर जर आपली जमीन थोडीशी हलकी ते मध्यम प्रकाराची असेल तर त्या ठिकाणी आपण 3 फूट बाय अर्धा फूट या अंतराने सुद्धा लागवड करू शकतो, ज्यासाठी आपल्याला एकरी जवळपास 5 ते 6 पाकिट कापसाच्या बियाण्याची आवश्यकता पडेल, ज्यामध्ये आपल्याला एकरी जवळपास 29,000 पर्यंत रोपांची संख्या मिळेल, ज्यामधून आपण 10% रोपं जरी काढले तरी आपल्याला त्या ठिकाणी जवळपास 26,000 पर्यंत रोपांची संख्या मिळेल आणि प्रत्येक झाडाला आपण या ठिकाणी फक्त 11 बोंड जरी धरले तरी आपलं उत्पादन त्या ठिकाणी जवळपास 13 ते 14 क्विंटलपर्यंत राहील। आणि एवढं उत्पादन घेण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे जी आपण 26,000 रोपांची संख्या यामध्ये धरली आहे तर ती आपल्या शेतामध्ये असणं आवश्यक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जी आपण 11 बोंडांची सरासरी धरली आहे तर ती आपल्याला प्रत्येक झाडाला त्या ठिकाणी टिकवता आली पाहिजे आणि एवढी सरासरी बोंडांची संख्या टिकवण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीचं खत व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन करणं हे आवश्यक आहे। आणि हे खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला पेरणी करता वेळेस आपल्या कापूस पिकाला बेसल डोस देणं हे आवश्यक आहे, जे की आपण तास पाडता वेळेस त्या तासामध्ये पेरून देऊ शकता, ज्यामध्ये आपण एकरी 1 ते 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करायचा, कारण हे फॉस्फेट आपल्या पिकाला जवळपास 20 ते 25 दिवसानंतर त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला सुरुवात होते, ज्यामुळे आपल्या कापूस पिकाची मुळांची वाढ होण्यासाठी, ऊर्जा तयार होण्यासाठी आणि ऊर्जा ATPच्या स्वरूपात साठवण्यासाठी मदत होते, ज्यामुळे आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेत कापूस पिकाची वाढ ही चांगली पाहायला मिळते। यानंतर आपल्याला परत 20-25 दिवसांनी दुसरं खताचं नियोजन करायचं आहे, ज्यामध्ये आपण 10-26-26 सारख्या खताचा यामध्ये वापर करू शकता। त्यानंतर जेव्हा आपला कापूस पीक जवळपास 40 ते 45 दिवसाचा होतो त्यावेळेस आपल्याला आपल्या कापूस पिकामधील गळफांदी हे कापून घ्यायचे आहेत, कारण या गळफांदीमुळे आपल्या कापूस पिकामध्ये दाटण निर्माण होण्याची शक्यता राहते आणि जर आपल्या कापूस पिकामध्ये दाटण निर्माण झाली तर कापूस पिकामध्ये पात्यांची आणि बोंडांची गळ मोठ्या प्रमाणात होईल आणि आपली सरासरी 11 बोंडांची संख्या ही आपल्याला त्यामध्ये मिळणार नाहीत। म्हणून आपल्याला ही गळफांदी कापणं हे आवश्यक आहे आणि ही गळफांदी कापल्यानंतर जर आपल्या कापूस पिकाची वाढी जास्त होत असेल, 2 फांद्यातील अंतर जर त्या ठिकाणी 4 ते 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त जात असेल तर आपल्याला त्या ठिकाणी मेपिक्वाइट क्लोराइड या वाढरोधकाची आपल्या कापूस पिकावर फवारणी करायची आहे, ज्यामुळे आपल्या कापूस पिकाची वाढ ही मर्यादित राहील। तर अशा पद्धतीने आपल्याला अतिघन पद्धतीने कापसाची लागवड करायची आहे।
तर या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपले काही प्रश्न असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये कळवू शकता. आणि मागील वर्षी जर आपण या पद्धतीने कापसाची लागवड केली असेल तर त्याचं उत्पादन आपल्याला किती मिळालं ते सुद्धा खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.